बघूया. कधी दिला प्रस्ताव तुम्ही? काल दिले. नाही, मला वाटतं त्यांनी देऊन सुद्धा त्यांनी आमच्याकडे लोकांनी दखल घेतली नाही. काल दिले. काल मामेशांचं बोलणं झालं होतं. मामा म्हटले पंचायत समितीला द्या. बरोबर आहे ना? तर आधी ते एस्टिमेट आहे ना खाली. आता आपण आपल्याला सभा मंडप पाहिजे, पण साहेबांनी आपल्याला सभा मंदिराचं दिलं. ठीक आहे, समाज मंदिराच्या आपल्याला सभा मंडप नाही. भालेराव, नमस्ते. ताई बोलते आहेत. बालेराव, नमस्कार. ते सोमतवाडी आहे ना, त्या सोमतवाडीच्या सरपंचताई आणि तिथले सगळे तरुण कार्यकर्ते आलेले, ज्येष्ठ आले रेस्ट हाऊसला. तर त्यांचं 20% प्रस्ताव जो होता तो समाज मंदिरासाठी तो केलेला आहे आपण. बरोबर? दुरुस्ती नाही हो, नवीन सभा मंडप. त्यांनी जागा बिगा जागेचे डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आणले. आणि तुम्ही काय ते सभा मंडप समाज मंदिराचं केलंय, त्यांना सभा मंडप हवाय. ऑब्लिक तर ठीक आहे, मी वरती बोलून घेते. पण आपल्याला त्यांना सभा मंडप परत एकदा फेरी जाऊन या तुम्ही. उद्या जाता हा पाठवून द्या, पण तिथे एकदा व्हिजिट होऊ दे शाखा अभियंत्याची. हा, त्यांना म्हणा तिथे जाऊन या, ताईंचं काम आहे आणि त्याच्यात बदल करतोय आपण. परत नको ही क्युरी राहिली ती क्युरी राहिली, काम झालं पाहिजे तेवढं सांगा. ओके, पाठवून द्या. तुम्ही पाठवून द्या वरती. मला भेटायला या पाहिजे तर 10-15 मिनिटांनी. ओके. विश्वास म्हणून काय आलोय रात्री धरून नाही नाही, पळापळा सरपंच कोणाला करताय तुम्ही? तर काय विषय घेऊन आले तुम्ही? आम्ही ताईंकडं सभा मंडपाचा विषय घेऊन आलोय आणि ताई आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा ठेवतो ताईंकडून. तर आशाताईंकडनं सहकार्याची अपेक्षा आणि तुम्ही आम्ही आमच्याकडून त्यांना फुल सपोर्ट असतो. काय सहकार्य म्हणजे? सहकार्य आता तसं आम्ही ताई जिल्हा परिषदेला उभे राहतात ते, अच्छा, मग त्यांना आम्ही सहकार्य करणार. म्हणजे मतदान आशाताईंना हे सगळ्यांचं? सगळ्यांना. काय युवकांना खरं आहे काय सगळं काम करायचं म्हणून? नाही, काम करायचं म्हणून नाही, ताईंचं काम पण चांगलं आहे आणि आम्हाला म्हणजे त्या कधी पण नाही म्हणत नाही, कोणत्या कामाला त्या उभ्या राहतात.